श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, गणिताच्या पेपरात आपण जे काही प्रश्न दिले होते ते 100% आले होते. विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे तुम्ही आमचे जर ॲप डाउनलोड केले नसेल नाना फाउंडेशन, तर फटाफट डाउनलोड करा. या ठिकाणी तुम्हाला सायन्सचा जो पुढचा पेपर आहे त्याचे सर्व IMP प्रश्न PDF फाईल भेटतील फक्त 99 रुपयांमध्ये. त्याचप्रमाणे दुसरा जो कोर्स आहे ट्रेडिंग मध्ये चालू आहे 194 रुपयांमध्ये. याच्यात सर्व बोर्ड क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटतील आणि हा कोर्स इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम, सेमी साठी देखील आहे. फटाफट बाय करा. व्हिडिओच्या खाली लिंक आहे. लिंक ओपन नसेल होत तर डायरेक्टली प्ले स्टोअरला नाना फाउंडेशन सर्च करा. आता आजच्या पेपरात तुम्हाला काय काय टॉपिक आलते विथ सोल्युशन तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे. तर फटाफट लाईक करत चला आणि चॅनलवर नवीन असताल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. हे पूर्ण सोल्युशन, कम्प्लीट सोल्युशन विथ मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, हा एक प्रश्न तुम्हाला आला होता बघा हा. त्यानंतर हे टिक करून दिल ते मी व्हिडिओ बनवलेला होता कोर्समध्ये. आता ज्या मुलांनी कोर्स घेतला असेल त्यांना हे माहीत असणार आहे. तुम्ही आता विज्ञानच्या प्रश्नांची देखील घाई करू नका. फटाफट तो कोर्स बाय करा. हे काही टॉपिक दिलते बघा मी IMP. याच्यामधले आता कितीतरी आलते बघा. एक रेषे आहेत की नाही, कोलिनियर पॉइंटचा आलता, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ट्रिपलेट साठी तो त्रिकोणाचा कर्ण काढा म्हणून आला होता, बरोबर. स्लोप काढा, चढ काढा आलेला होता. त्यानंतर कोन दुभाजक वरचं एक गणित तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस मध्ये आलं होतं. BPTचं थेरम आलं होतं. तर हे बघा 12 टॉपिक मधले जवळपास 5-6 टॉपिक आले होते. त्यानंतर आता हे काही टिक करताना दिलेले बघा. हे एक्सरसाइज 4.1 मी सांगितलेलं ऑल करा. याच्यातलं पहिलं गणित हे पडलेलं. ओके, विथ प्रूफ दाखवतोय. तर बघता एक सेकंड लागतो. लाईक करा चला, फटाफट लाईक करा. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण, शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक करणारा प्रत्येक विद्यार्थ्याला गणिताच्या पेपरात चांगले मार्क मिळावेत, तो पास व्हावा चांगल्या मार्कांनी. नक्की लाईक करत चला. हा प्रश्न मी सांगितलेला 4.2 पूर्ण करा. याच्यातला हा प्रश्न आला होता आज तुम्हाला. हे बघा, P आणि PBचा हे काढायचे होते तुम्हाला, स्पर्शिका. त्यानंतर याच्यामध्ये बघा हे दोन दिलते मी IMP. याच्यामधला हा प्रश्न आलता, परंतु याच्यात थोडंसं चेंज केलं होतं. जसं की तुम्हाला कर्ण दिलता चौरसाचा आणि बाजू काढायची होती. मध्ये 2 कॅन्सल होतील, फक्त 10 राहील. म्हणजे हे जवळपास प्रश्न सेम टू सेम आले होते बघा. याच्यात पण मी दिले, हे IMP दिले होते. हा प्रश्न पडलेला आहे, हा तर सेम टू सेम पडलेला आहे. विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवते. नंतर BPT थेरम IMP दिला होता, तो देखील आलेला आहे. 100% आता सायन्सचे देखील प्रश्न पडणार आहेत. तर फटाफट लाईक करत चला. त्यानंतर हा अपोलिनेचा प्रमेय मी IMP दिलता आणि त्याच्यातला एक सम दिलता. तर हा सम सेम टू सेम पडलेला आहे, काही चेंजेस नाहीयेत बघा. तर तुम्ही कोर्स बाय केला नव्हता, तुम्हाला भरपूर पछतावा होत असेल. आता सायन्सचा देखील कोर्स तुम्ही बाय करा. तर हे सर्व प्रश्न तुम्हाला दाखवतोय, हे सर्व आले होते बोर्डाच्या परीक्षेत. तर आता हे तुम्हाला पुढच्या पूर्ण सोल्युशन दाखवतो मी, त्याची उत्तरं. तर बघा, पहिल्याचं उत्तर जे होतं ट्रिपलेट त्रिकोण आहे की नाही, तो IMP मध्ये मी दिला होता, तुम्हाला आताच दाखवलं मी. IMP प्रश्न कुठले कुठले होते ते हे बघा. ट्रिपलेट्स म्हणून दिलेला होता मी. कोण दुभाजक वर बघा, त्रिकूट. पहिलाच प्रश्न तुम्हाला इथे पडलेला आहे, त्रिकूट, ट्रिपलेट्स. म्हणजे जवळपास 10-12 टॉपिक मधले 7-8 टॉपिक आपले कव्हर झालेले आहेत. तर पहिल्याचं उत्तर जे आहे ते आहे A. कारण 17चा वर्ग किती होतो 289 आणि 15चा 225 आणि याचा किती होतो 64. हे पण दोन्ही मिळून 289 होतात. मग हा पहिली जोड आहे. दुसऱ्याचा हा साइन इंटू कॉस सेक थिटा इज इक्वल टू 1, कारण त्याचा हा फॉर्म्युला इन्व्हर्स फॉर्म्युला आहे. जर हा इकडे गुणाकारात गेला तर हा एक उत्तर येईल. ओके, एक्स अक्षात चढ, Y ऑब्विसली 0. त्यानंतर पुढे तुम्हाला 3 सेंटीमीटर असलेल्या जीवेची लांबी किती, तर जीवा सगळ्यात मोठी तुम्हाला माहिती असते, तर त्याचं 6 उत्तर येईल. त्यानंतर हा सेम टू सेम प्रश्न आपला पडला होता, फक्त याचे वर्ग करायचे होते 4/9. त्यानंतर बाह्यस्पर्शीमध्ये बेरीज करतात त्रिज्यांची 5 आणि 3 8. ओके, त्यानंतर इथे चौरसाचा कर्ण, तर सूत्र होतं चौरसाचा कर्ण बरोबर वर्गमुळात 2 गुणिले बाजू. तर तुम्हाला हे चौरसाचं कर्ण लिहून वर्गमुळात 2 कॅन्सल, बाजू राहिली फक्त 10. ओके, त्यानंतर थिटा 45 होता, tan 45 1. सेम टू सेम प्रश्न पडलेले आहेत. तर मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, विज्ञानचे देखील बाय करा. सेम इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम फटाफट बाय करा. ते देखील सेम टू सेम पडणार आहेत. स्वामी चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओला बघून चॅनलला सबस्क्राईब आणि ऍप डाउनलोड करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले मार्क मिळावेत, तो परीक्षेत चांगल्या मार्काने पास व्हा. तर तुम्हाला इथे फक्त 120 डिग्री लिहायचं होतं, नंतर AX लिहायचं होतं आणि इथे 120 डिग्री केंद्रीय कोनाचा गुणधर्म. त्यानंतर हा देखील प्रश्न एकदम सोपा प्रश्न पडलेला होता पायथागोरसच्या थेरमनुसार. इथे तुम्हाला फक्त लिहायचं होतं AC². त्यानंतर AC² कट व्हायला हा 1 राहिला. मग AB अपॉन AC इज इक्वल टू साइन थिटा आणि AB अपॉन
BC अपॉन AC cos θ आणि याचं फायनली उत्तर 1. अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी एकदम सोपा पेपर होता एकदम. हा देखील IMP मध्ये दिला होता, हा देखील पडलेला होता. बऱ्याच मुलांचे मला अभिप्राय येत आहेत, फोन येत आहेत, मेसेज येत आहेत की सर थँक्यू, तुम्ही दिलेले सर्व प्रश्न आले. तर तुम्ही देखील आता नवीन असेल तर नक्की तो कोर्स बाय करा. नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा आणि फटाफट व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, फटाफट तो कोर्स बाय करा. लिंक ऑफ होत नसेल तर प्ले स्टोरला डायरेक्टली नाना फाउंडेशन सर्च करा. चौरसाचा क्षेत्रफळ बाजू वर्ग 14चा वर्ग 196, नंतर वर्तुळ क्षेत्रफळ पाय वर्ग 154, नंतर 154 मधून तुम्हाला 196 मधून 154 वजा करायचे होते, तर हा उत्तर 42. तर थोडंसं जरी तुम्ही स्मार्ट वर्क वापरलं तर इथल्या इथेच तुम्हाला सर्व उत्तर भेटतात बघा. आता इथे 196, इथे उत्तर खाली दिलेलं 196, हे बघा इथे. तर थोडंसं तुम्ही स्मार्ट वर्क वापरलं असं तुम्हाला हा पेपर इथला एकदम सोपा पेपर काढलेला आहे, पार्ट 1चा आणि पार्ट 2चा देखील. त्यानंतर पहिला इथे R दिलेला आहे 3.5 आणि IL दिलेला आहे 2.2, तर याचा हा फॉर्म्युला आहे L × R अपॉन 2. याचं फायनल उत्तर येईल 3.85. त्यानंतर इथे बघा त्रिकोणाच्या कर्णाची लांबी काढा. पायथागोरसचं मी सांगितलेलं IMP, तर याचं 81 आणि 144 225 आणि 15 उत्तर येईल कर्ण. ओके, वर्गमूळ घेऊन. त्यानंतर ह्याच्यात तुम्हाला करायचं होतं स्लोपचा मी IMP प्रश्न दिला होता, त्यामुळे y2 - y1 त्याचं सूत्र आहे आणि x2 अपॉन x1 त्याचं फायनल उत्तर 7 वजा 3 आणि 402 म्हणजे 2 उत्तर येईल स्लोप. त्यानंतर गोलाचे वक्र पृष्ठफळ 4πr वर्ग सूत्र आहे, त्याचं सूत्रात किमती टाकल्यानंतर रेडियस हा 7, पायचे 22/7. तर याच्यानंतर हे सोडवल्यानंतर आपल्याला 88 × 7 आणि 616 हे त्याचं फायनल उत्तर येईल आणि त्याचं युनिट सेंटीमीटर स्क्वेअर असेल. ओके, एकदम फटाफट मी तुम्हाला सांगतोय. त्यानंतर इथे लिहायचं होतं तुम्हाला फक्त AB, नंतर इथे AE आणि या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, इथे फायनल उत्तर येईल तुमचं. इथं फक्त AE अपॉन EB आणि इथे BC आणि हे प्रूफ करायचं होतं. ओके, त्यानंतर इथे पुढे तुम्हाला लिहायचं होतं इथे फक्त CAE, नंतर AE आणि इथे EB आणि इथे दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि हे उत्तर झालं. त्यानंतर इथे तुम्हाला एक रेषे आहेत की नाही म्हणजे कोलिनियर पॉईंट्स मी दिलता. IMP प्रश्न 3 मार्काला आला होता. किती? 3. बघा, एक एक प्रश्नाचं महत्व, एक एक टॉपिकचं महत्व. 15-16 वर्षाचा मला अनुभव आहे, 17वी बॅच आहे. जे प्रश्न दिले होते ते पडले होते, आले होते, विथ प्रूफ तुम्हाला दाखवलेला आहे. तुम्ही कोर्स बाय केला नसेल आता पार्ट 1चा तर बाय करा, तुम्हाला त्याचा पूर्ण अनुभव फायदा भेटेल. व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, फटाफट बाय करा आणि लाईक करत चला. मोठ्या मनाचे मोठ्या हृदयाचे मुलं व्हिडिओ लाईक करतायत. तर हा कोलिनियर आहे का नाही कमेंटमध्ये कमेंट करा तुम्ही काय केलेलं आहे. त्यानंतर ही आकृती सेम टू सेम पडलेली, मी तुम्हाला 4.1 मध्ये IMP प्रश्न सांगितलेले ऑल, तर हा पहिला सेम टू सेम आलेला आहे. त्यानंतर ह्याच्यात तुम्हाला सोडवायचा होता हा फॉर्म्युला अपोलिनेटचा वापरून QR तुमचा 16 येईल. ओके, हा देखील प्रश्न अपोलिनेटचा सेम टू सेम पडलेला IMP प्रश्नांमध्ये मी दिला होता. तुम्हाला विथ प्रूफ आणखीन एकदा दाखवतो आणि शेवटचे देखील आणखीन प्रश्न दाखवतो. हे बघा, अपोलिनियस इथे तुम्हाला दिसत असेल, हे सर्व प्रश्न पडलेले टिक केलेले सर्व IMP त्यांना दिले होते. बघा, हा विथ सॉल्व एक्झाम्पल मी सांगितलेला, हा सॉल्व करा, IMP मध्ये दिला होता. तर हे असे प्रश्न एवढे येणं म्हणजे भरपूर स्वामींचीच कृपा आहे. तुम्ही देखील फटाफट तो कोर्स बाय करा. आता सायन्सचा तुम्ही बाय केला नसेल तर बाय करा. सेम इंग्लिश मराठी मीडियम सगळ्यांसाठी तो कोर्स आहे. त्यानंतर इथं BPT IMP दिला होता, तो देखील आपला आला होता. BPT थेरम लिहायचा होता तुम्हाला आणि हे सर्व प्रश्न देखील आपले आला होता. हा देखील सेम टू सेम आला होता आकृत्यांमधला 4.2च्या आधीचा. ओके, तर अशा प्रकारे आपली अपडेट आहे. कसा पेपर तुमचा गेला कमेंटमध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.